माजी मंत्री विजयभाई गिरकर आज किन्नर सोबत दिवाळी साजरा केल्या। तर आमच्या सोबत स्वतः विजयभाई गिरकर आहे। भाई, किन्नर सोबत दिवाळी साजरा करण्याचा हा प्लॅन काय होता, काय उद्देश आहे? आम्ही गेल्या 3 वर्षापासून किन्नर समाजाचं असं संमेलन करतो आणि ते आम्ही त्यांच्याबरोबर फराळ करतो, त्यांना पुढेही देतो आणि ते माननीय यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देवेंद्र फडणवीसजी आणि भारतीय जनता पार्टीला पूर्ण आशीर्वाद देतात, त्यांच्यासाठी दुआ करतात की हे यांची उन्नती होऊ दे, मोदीजींना अजून आयुष्य मिळवून दे, अशा प्रकारचे करतात। आम्ही या ठिकाणी जे आता केलेलं आहे, या ठिकाणी जे केलंय, आज 3 मागण्या त्यांच्या होत्या। एक, मलाडमध्ये स्किल डेव्हलपमेंट झालं पाहिजे की ते स्किल शिकवून मग ते स्वयंरोजगार करतील। दुसरी मागणी आहे की 60 वर्षाच्या वरच्या ज्या किन्नर आहेत त्यांना मग ते बाहेर फिरू शकत नाही, तर त्यांच्यासाठी एक वृद्धाश्रमासारखी योजना राबवली पाहिजे। पुन्हा यांच्या झोपड्या किंवा कुठे असतात ते नाला कटिंग इकडे तिकडे जातात, तर एक किन्नर कॉलनी आमच्या या उत्तर मुंबईमध्ये झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी त्यांची होती, ती मी पुढे केलेली आहे। आणि मला खात्री आहे की पियुष गोयलजी जे आहेत आमच्या उत्तर मुंबईचे मंत्री, ते या तिन्ही प्रश्न सोडवतील अशी मला खात्री आहे। आणि यांच्यामध्ये पण एक आनंद निर्माण व्हावा। जसं कोरोना आला, त्या कोरोना काळात पण आम्ही रेशन त्यांना वाटलं होतं। ज्या वेळी ते आमच्याकडे येतात त्याला आम्ही सहकार्य करतो, मदत करतो आणि त्याच्या उन्नती आणि प्रगतीसाठी करतो। कारण हा समाज जो आहे, बाकीच्यांची दिवाळी होते, समाजाची दिवाळी होते, परंतु या समाजाची दिवाळी होत नाही। ती दिवाळी जे सन्माननीय यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जे निर्देश दिले की दीन दुबळ्या समाजामध्ये जाऊन तुम्ही दिवाळी करा, जसे ते गेले विक्रांत बोटीवर गेले, त्यांनी मिलिटरी बरोबर दिवाळी केली। आमचे कार्यकर्ते सुद्धा आदिवासी पाड्यावर, अनुसूचित जाती वस्त्यांमध्ये असं जाऊन करतायत। आज आम्ही हे या ठिकाणी परवा आपण होता सफाई कामगारांबरोबर आमच्या मुंबईचे अध्यक्ष अमित साटम हे त्यांच्याबरोबर बसून स्नेहभोजन केलं। आज हा किन्नर समाजाचा मेळावा आहे। उद्या जे कंत्राटी कामगार आहे महापालिकेचे आणि धानुकरवाडी स्मशानभूमीतले कामगार आहेत, त्यांचा पण असाच मेळावा उद्या 11 वाजता या ठिकाणी होत आहेत। म्हणजे जे दुर्लक्षित समाज आहे त्या सर्व समाजांमध्ये मेन प्रवाहामध्ये आणून त्यांचाही सन्मान, त्यांनाही भेटवस्तू अशा प्रकारे देऊन सर्व समाज एकसंघ झाला पाहिजे। आणि माननीय मोदीजींचं 2047चं विकसित भारताचं स्वप्न आहे, तर हा सर्व समाज उभा करून हा विकसित भारत होईल। आणि मला खात्री आहे की मोदीजींच्या नेतृत्वाखाली 2047 साली हा भारत विकसित होईल आणि हे सर्वजण स्वतःच्या पायावर उभे राहतील। सांगितलं की यांना मालवणीमध्ये येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तिकीट पण देणार आहेत नगरसेवकीसाठी, तर कुठला मतदारसंघ होणार? आता आमचे जे अध्यक्ष आहे या जिल्ह्याचे दीपक बाळा तावडे, त्यांना असं आश्वासित केलेलं आहे, ते अध्यक्ष आहे ते करू शकतात की मालवणीमध्ये जसं तुम्हाला सुटेबल होईल, असं आहे की योग्य किनार आहे म्हणून लढवता येणार नाही, पण त्या चौकटीत जर बसत असेल तर त्यांनी इथे दिलदारी केली आहे की मी एक तिकीट माझ्या किन्नर समाजासाठी देईन, ते मालवणीमध्ये देईन। महानगरपालिका निवडणुकीच्या आधी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीवर, काय प्रतिक्रिया काय? व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।